ही तांदळाची खीर तुम्ही बघू शकता किती मलाईदार, दाटसर, अगदी रबडीसारखी तयार झाली आहे. विशेष म्हणजे या खिरीसाठी आपण अजिबात साखरेचा वापर केला नाही. तर पारंपरिक पद्धतीने कुकरच्या एका शिट्टीमध्ये इतकी दाटसर, मलाईदार खीर कशी बनवायची ते बघणार आहोत. अतिशय साधी सोपी पद्धत आहे. फक्त 2 पदार्थ वापरून अवघ्या 10 ते 15 मिनिटात ही खीर आपण बनवणार आहोत. मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि प्रत्येक गुरुवारी काही ना काही नैवेद्य देवीला अर्पण करायचाच असतो. त्यात कोणत्याही प्रकारची खीर म्हटली की लक्ष्मी मातेची आवडती. त्यामुळेच अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी खीर मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया रबडीदार दाटसर अशी तांदळाची खीर कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. रबडीदार दाटसर तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी मेजरमेंट कपाचा पाव कप एवढे म्हणजे 4 मोठे चमचे भरून तांदूळ घेतले आहेत. हे तांदूळ मी स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आहेत, म्हणजे फॅनखालीच थोडेसे वाळवून घेतले आहेत. तसेच जर ओले तांदूळ ठेवले तर आपण जेव्हा ते तुपावर परतून घेतो तेव्हा भांड्याला चिकटू शकतात. तुम्हाला जर तांदूळ धुवून घ्यायचे नसतील तर ओल्या कापडाने ते पुसूनसुद्धा घेऊ शकता. आता काय करायचं, हे तांदूळ असेच आपल्याला वापरायचं नाही. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये हे तांदूळ घालायचे आहेत आणि पल्स मोडवर फक्त मिक्सर 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचा. 1 ते 2 सेकंद असं फिरवून घेतल्यावर असे आपल्याला दरदरीत तांदूळ करायचे आहे. म्हणजे खिरीला खूप छान टेक्स्चर येतं. फार अगदी बारीक करायचं नाहीत. हे बघा मी तुम्हाला दाखवते. असाच आपल्याला कणीदार रवा पाहिजे आहे. यापेक्षा बारीक करायचं नाही. एकदम जर बारीक केले तर तांदूळ जेव्हा आपण शिजवू, त्याची खीर बनवू, तेव्हा ती एकदम त्याचं टेक्स्चर जाईल, दाणेदार टेक्स्चर येणार नाही. त्यामुळे असं दाणेदार हे रवा ठेवायचा, म्हणजे एका तांदळाच्या दाण्याचे 3 ते 4 तुकडे झाले पाहिजे, असं टेक्स्चर हवं आहे. आता गॅसवर मी कुकर ठेवला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि लगेचच आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेले तांदूळ आहेत ते यामध्ये घालायचे आणि मंद आचेवर हलकेसे 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचे. जोपर्यंत तांदळाचा रंग बदलत नाही, ते खमंग होत नाही, तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. असे तुपावर तांदूळ भाजून घेतल्यामुळे खिरीला एक दाटसर आणि खमंगपणा येतो. हळूहळू जे तांदळाचे दाणे आहेत ते बघू शकता असे थोडेसे पांढरे व्हायला सुरुवात होतात. ते पूर्णपणे पांढरे होईपर्यंत, म्हणजेच प्रत्येक तांदळाचा दाणा भाजला गेला पाहिजे इतकं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. इथे बघू शकता 1 मिनिटातच हलकासा तांदळाचा रंग बदलला गेला आहे. असा रंग बदलला की लगेचच आपल्याला ह्यामध्ये दूध घालायचं आहे. सुरुवातीला काही केशरच्या काड्या मी दुधामध्ये थोडा वेळ भिजवत ठेवलेल्या त्या घालणार आहे. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये दूध घालायचं आहे. इथे मी पाऊण लिटर एवढं दूध चांगलं उकळवून गरम करून घेतलेलं आहे, ते इथे वापरणार आहे. आता ह्यामध्ये सुरुवातीला पाव लिटर एवढं दूध घालायचं आहे आणि त्यामध्येच हे तांदूळ असे व्यवस्थित परतून घ्यायचे. व्यवस्थित दुधामध्ये तांदूळ एकजीव करून झाले की दुधाला एक उकळी आणायची. इथे बघू शकता पुढच्या 1 मिनिटातच दुधाला छान अशी उकळी आली आहे आणि दाटसरपणा सुद्धा आला आहे. म्हणजे तांदूळ शिजायला सुरुवात झाली आहे. आता व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हे दूध आटू नये आणि कुकरमध्ये चांगले तांदूळ शिजता यावे ह्यासाठी आपण जे दूध मगाशी पाऊण लिटर घेतलेलं त्यामधलं थोडंसं दूध यामध्ये घालायचं आहे. म्हणजे तांदूळ शिजले जातील एवढं आपल्याला दूध घालायचं आहे. फार जास्त दूध घालायचं नाही, नाहीतर कुकरच्या शिट्टीमधून ते बाहेर येऊ शकतं. दूध घातल्यानंतर थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि लगेचच कुकरचं झाकण आपल्याला लावायचं आहे आणि मध्यम आचेवर कुकरची फक्त 1 शिट्टी घ्यायची. माझ्या कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये असे रवा केलेले तांदूळ व्यवस्थित शिजतात. तुमच्या कुकरमध्ये जर होत नसतील तर कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या घेऊ शकता. पण त्यापेक्षा जास्त घेऊ नका, नाहीतर तांदूळ आतमध्ये करपले जातील. इथे बघू शकता कुकरची 1 शिट्टी झाली आहे. आता लगेचच मी गॅस बंद करून घेते आणि कुकरची वाफ जाईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. कुकर थंड होण्यासाठी मी बाजूच्या गॅसवर ठेवला आहे. आता इथे मी एक कडलं घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा भरून साजूक तूप घालायचं आणि ह्यामध्ये मी काही काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे आणि थोडीशी चारोळी ही यामध्ये परतून घेणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा वापरू शकता. नाही वापरला तरीही काही हरकत नाही. हलकासा 1 मिनिट हा परतून घ्यायचा. बेदाणे फुलेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा. एकदा बेदाणे असे फुलले, थोडासा खमंगपणा या सुक्यामेव्याला आला की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि हे बाजूला ठेवायचं.
आता आपण आणखी एक पूर्वतयारी करू. त्यासाठी गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे आणि ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतलेले त्याच कपाने आपल्याला 3 कप एवढा बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. हलकासा दाब भरून मी घेतला आहे. घट्ट दाब भरून घेतला तर तुम्ही 1.5 कप एवढा बारीक चिरलेला गूळ घेऊ शकता. गुळाचा गोडवा थोडासा साखरेपेक्षा कमी असतो, त्यामुळे इथे मी 3 कप वापरला आहे. तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. साखरेऐवजी आपण आज इथे गूळ वापरणार आहोत. आम्ही नेहमी पारंपरिक पद्धतीने गूळ वापरूनच खीर बनवतो. कधीही साखरेची खीर बनवत नाही. एकदा तुम्ही अशा पद्धतीने खीर बनवून बघा. यापुढे तुम्ही अशाच पद्धतीने खीर बनवाल याची मी तुम्हाला खात्री देते. इतकी अप्रतिम चव लागते की तुम्ही साखरेची खीर खाणं विसरूनच जाल. आता ह्यामध्ये 2 ते 3 चमचे म्हणजे त्याच कपाने छोटा पाव कप एवढं मी पाणी घालणार आहे आणि मंद आचेवर व्यवस्थित ह्या पाण्यामध्ये हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे. बारीक किसलेला असेल तर पटकन विरघळला जातो, पण मी बारीक चिरून घेतला आहे त्यामुळे थोडासा वेळ लागेल. आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही, फक्त पाण्यामध्ये हा विरघळवून घ्यायचा आहे. पुढच्या 1 मिनिटातच बघू शकता असं व्यवस्थित पाण्यामध्ये गूळ विरघळला की लगेचच गॅस बंद करायचा आणि हा गूळ आपल्याला गार करण्यासाठी ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण कुकरची वाफ गेली आहे का नाही ते बघूया. इथे बघू शकता आपले तांदूळ व्यवस्थित शिजले गेले आहे. केशराचा रंगसुद्धा यामध्ये उतरला गेला आहे. व्यवस्थित पुन्हा एकदा पळीने मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तांदळाचा प्रत्येक दाणा शिजला गेला आहे. तुम्हाला बघूनच कळलं असेल किती मऊसूत झाले आहेत तांदूळ. आता ह्यामध्ये उरलेलं जे दूध आहे ते संपूर्ण दूध घालायचं आहे. तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ खीर हवी आहे त्यानुसार दुधाचं प्रमाण ठरवू शकता. पण 4 मोठे चमचे तांदळासाठी पाऊण लिटर दूध पुरेसं होतं. अर्धा लिटर दूध घातलं की थोडीशी ती घट्टसर खीर बनते. कारण खीर जसजशी थंड होते तशी ती दाटसर बनायला सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं जास्तीचं दूध घातलं तरी काही हरकत नाही. थंड झाल्यावर व्यवस्थित ती दाटसर बनते. हे असं दूध घातलं की व्यवस्थित पुन्हा एकदा आपल्याला तांदूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि फक्त एक उकळी आणायची आहे दुधाला एक उकळी आली की बघू शकता आणखीन दाटसरपणा आला आहे. आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि ही खीर आपल्याला 5 मिनिटं अशीच ठेवायची आहे गॅस बंद करून, म्हणजे थोडीशी कोमट होईल. इथे 5 मिनिटं झाली आहेत. थोडीशी फक्त खिरीची वाफ गेली आहे. बघू शकता वाफ तुम्हाला इथे दिसत असेल, म्हणजे खीर अजूनही गरम आहे. आता ह्यामध्ये आपण जे गुळाचं पाणी तयार केलेलं ते गाळून घालायचं आहे. कधी-कधी गुळामध्ये कचरा असतो, त्यामुळे मी इथे गाळून घेत आहे. बघू शकता मस्त असं दाटसर जशी मध असते तसं हे गुळाचं पाणी तयार झालं आहे. खीर गरम-गरम असताना गुळाचं पाणी घातलं तर काही वेळेस खीर फुटण्याची शक्यता असते. फुटेलच असं नाही, पण संपूर्ण आपण दुधाचा वापर केलेला त्यामुळे कधी-कधी फुटू शकते. त्यामुळे एकदा तांदूळ शिजवून झाले की गॅस बंद करायचा. खीर थोडीशी त्याची एक वाफ जाऊ द्यायची आणि लगेचच ह्यामध्ये आपण तयार केलेलं गुळाचं पाणी घालायचं. आता ह्यामध्ये मगाशी आपण जो सुकामेवा परतून घेतलेला तो सर्वात शेवटी घालायचा. म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा हा असाच टिकून राहतो. सुरुवातीलाच घातला असता तर सुकामेवा नरम पडला असता. आता हे गुळाचं पाणी आणि सुकामेवा व्यवस्थित ह्या खिरीमध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. हळूहळू तुम्ही बघू शकता कसा रंग बदलत चालला आहे. गुळामुळे अतिशय सुंदर खिरीला रंग येतो आणि चवसुद्धा. खीर तुम्ही बघू शकता अतिशय गरम आहे, त्यामुळे अशीच तुम्ही ह्या कन्सिस्टन्सीला खीर सर्व्ह करू शकता किंवा थोडीशी थंड होण्याची वाट बघायची, म्हणजे अजून ती दाटसर तयार होते. सोबतच ही खीर आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे आणि गुळाची खीर बनवतोय आपण, त्यामुळे थोडासा जायफळ मी किसून घालणार आहे. म्हणजे गूळ आणि जायफळचा अप्रतिम स्वाद येतो. अगदी सर्वात शेवटीच आपल्याला हे घालायचं आहे, कारण मग वेलची आणि जायफळचा स्वाद तसाच टिकून राहतो. आता तुम्ही गॅस चालू करून ही खीर जेव्हा पाहिजे तेव्हा गरम करून खाल्लीत तरी अजिबात फुटत नाही. किती पण वेळ तुम्ही गरम करून खाऊ शकता. आता ही खीर मी हलकीशी थंड करून घेते. खीर थोडीशी थंड झाली आहे, कोमट झाली आहे. आता तुम्ही ह्याचं टेक्स्चर बघू शकता किती दाटसर झालं आहे. अगदी जशी रबडी असते त्याप्रमाणे हे टेक्स्चर आलं आहे. आता लगेचच हे आपण सर्व्ह करून घेऊया. तुम्हाला माझी आजची खीर बनवण्याची पद्धत कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.
अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा. ही खीर आणखीन सुंदर दिसण्यासाठी वरून थोडीशी चारोळी, पिस्त्याचे काप आणि थोडंसं केशरसुद्धा घालणार आहे. चमच्याने सुद्धा मी खिरीचं टेक्स्चर दाखवते. बघू शकता खीर कमी आणि रबडी खातोय असंच तुम्हाला वाटेल जेव्हा ही खीर अशा पद्धतीने तुम्ही बनवून खाल. मी सांगितलेल्या पद्धतीने अशी खीर एकदा तरी तुम्ही करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.